तर मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एक अशी नाश्त्याची रेसिपी जी आपण खूप कमी टायमात बनवून रेडी करणार आहोत आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे। तर चला आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया। तर तुम्ही बघू शकता इथे मी एक बाउल घेतलेला आहे। यात आपण घालणार आहोत 1 वाटी गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ टाकल्याच्या नंतर आपण यात टाकणार आहोत 1 मोठा चमचा तेल। तेल टाकल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा मीठ। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्त सुद्धा करू शकता। आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण यात घालणार आहोत पाणी। तर बघा या प्रकारे आपल्याला यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपलं बॅटर एकदम छान असं बनवून रेडी झालेलं आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। बिलकुल ह्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर बनवून रेडी करायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर साईडला मी एक पॅन घेतलेला आहे। यात आपण घालणार आहोत 1 चमचा जिरा, सोबतच 1 चमचा सोप। 1 चमचा सोप घातल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत 1 चमचा मेथी घातल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत 2 लाल मिरच्या। लाल मिरच्या टाकल्याच्या नंतर आपण ह्या वस्तूंना एकदम छान असं रोस्ट करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि याला एकदम छान असं रोस्ट करून घ्यायचं आहे। तर थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता हे एकदम छान असं रोस्ट झालेलं आहे। आता आपण याला एक साफसुथऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याला एकदम छान असं ग्राइंड करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याचं पावडर बनवून रेडी करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम छान असं आपलं याचं पावडर बनवून रेडी झालेलं आहे। तर इथे मी 2 मीडियम साईजचे आलू एकदम छान असे कद्दूकस करून घेतलेले आहे। आता आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा मीठ। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्त सुद्धा करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आता आपण यात टाकणार आहोत थोडीशी हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि आपण जो मसाला ग्राइंड करून घेतलेला आहे तो सर्व आपण यात ट्रान्सफर करू आणि याला एकदम छान असं मिक्स करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर तुम्ही बघू शकता साईडला मी एक पॅन घेतलेला आहे। आता आपण पॅनला ऑइलने एकदम छान असं कोट करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी पॅनला एकदम छान असं ऑइल लावून घेतलेलं आहे। आता आपण जे बॅटर बनवलेलं होतं आपण हे यात ट्रान्सफर करू। तर तुम्ही बघू शकता 2 चमचे मी हे बॅटर टाकलेलं आहे। आता आपण याला एकदम छान असं फैलवून घेऊ। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं सेट केलेलं आहे। आता आपण 2 मिनिटासाठी याला कवर करू आणि मीडियम फ्लेमवरती याला असंच सोडून देऊ। तर 2 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता हे एकदम हलकंसं ट्रान्सफरन्ससुद्धा झालेलं आहे। आता आपण जे आलूवालं मिश्रण बनवलेलं होतं आता आपण हे यामध्ये एकदम छान असं सेट करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं सेट करून घ्यायचं आहे। तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं सेट करून घेतलेलं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। सेट झाल्याच्या नंतर आपण यात टाकणार आहोत 2 चमचे हे बॅटर। तर बघा या प्रकारे मी यात 2 चमचे हे बॅटर टाकून घेतलेलं आहे। आता आपण पॅनला कवर करू आणि मीडियम फ्लेमवरती याला 2 मिनिटे एकदम छान असं रोस्ट करून घेऊ। तर बघा 2 मिनिटानंतर आपला नाश्ता एकदम छान असा रोस्ट झालेला आहे। आता आपण याच्या साईडने या प्रकारे ऑइल सोडू। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं ऑइलने कोटिंग केलेली आहे। आता आपण याची साईड चेंज करू। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याची साईड चेंज केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे। याच प्रकारे आपण याची दुसरी साईडसुद्धा एकदम छान अशी रोस्ट करून घेऊ। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा।
तर बघा या प्रकारे मी याची दुसरी साईड पण एकदम छान अशी रोस्ट करून घेतलेली आहे। तर बघा अलटून पलटून मी याला एकदम छान असं रोस्ट करून घेतलेलं आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर तुम्ही बघू शकता आपले सुपर टेस्टी आणि झटपट बनणारे आलूचे पराठे एकदम इझी ट्रिकने बनवून रेडी झालेले आहे। आणि तुम्ही बघू शकता आपले नाश्ता किती जास्त टेम्पटिंग दिसत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा।